नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. खूप खूप स्वागत आहे सर्वांचं विस किचन ब्लॉग या चॅनलवरती. कसं आहात सगळे मंडळी? आय होप सगळे मस्त असताल, मजेत असताल अशी आशा करते. आज असंच बाहेर फिरत होते, घरामध्ये नुसतं बोर होत होतं. म्हटलं चला थोडंसं बाहेर गार्डनमध्ये फिरावं, पाय मोकळे करावे. रशा रशा बर 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 रशा. हे बघा ही कशी खेळतीये माती गधडी. काय करत चाललंय तुझं? रोज रोज कंटिन्यू त्या कुंडीमध्ये जाते आणि तिथे ना ते काडी घेऊन तिचा सोकरायला चालू असतं. काय करत असते ग तू? गड्डा. कशाला गड्डे? बघितलं का? इकडे खूप प्रकारच्या माश्या आहेत, तुम्हाला दिसतील का? थांबा. नाही चल आतमध्ये इथे फार हे होईल. चप्पल घालते मी पण, फार पाय पोळायला खरं तर. ऊनच असलं पडले आणि पावसाचा काही पत्ता नाहीये. कधी येतो पाऊस काय माहिती, बिचारा. पावसाची सगळी वाट बघून येत. हे बघा तुम्हाला एक मी मोसंबी दाखवते. ही खरंच मोसंबी आहे, म्हणजे मोसंबीच आहे खरं तर, पण ही इतक्या छोट्या प्रकारची मोसंबी ना, तुम्हाला म्हणजे आहे का असं कधी बघितली आहे का सांगा. तुम्हाला दाखवते मी तशी ती, ठीक आहे? हे बघा, हे इतकी छोटी आहे मोसंबी ही. आणि मोसंबीचं झाड पण बघा किती छोटे, कुंडीत आहे. अहो कुंडीत, एकदम कुंडीत आहे. आणि ही मोसंबी आहे ना, हे बघा हिची एवढीच साईज होते, दिसतीये का तुम्हाला? हो, ही एवढीच साईजची मोसंबी होते. आणि ही ऑरेंज होते, पूर्ण ऑरेंज होते. पण खायला असं नाही चांगली लागत, एवढी आंबट आंबट. बापरे, लिंबापेक्षाही आंबटपणा असतो हिच्यामध्ये. हे बघा तुम्हाला दिसतोय का? थोडा थोडा याच्यात ना कलर चेंज करते ती. पण ती पूर्ण जर झाली ना, मी तुम्हाला कधी दाखवेल परत त्याचा व्हिडिओ एक. ह्या अशा पद्धतीच्या हे बघा किती लागल्यात. हे इथे, इकडे, परत नंतर ना हे बघा हे छोटे 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 दिसत आहेत का? थांबा, हे बघा किती आहे त्याला, ह्या छोटे 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 छोट्या. असं कोणी म्हणणारच नाही की हे मोसंबी आहेत, लिंबू समजतील. कोणी म्हणतील की मोसंबी नाही, ही लिंबाचं झाड आहे. पण ही वेडी मोसंबी म्हणतीये, पण नाही, ही मोसंबीच आहे, लिंबू नाही आहे. लिंबोणीचं पण आहे इथे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे इकडे लिंबोणीचं आहे. हे बघा, हे इथे लिंबू आहे. आणि इकडे पण एक आहे, इकडे आहे. हां, हे इकडे एक आहे, पण याला लिंब नाही आहेत. हे इथे एक आहे, ते खूप असं छोट्या पद्धतीचं लिंबाचं झाड आहे. नाही सॉरी, मोसंबीचे नाही का. आणि हे बघा इथे पण एक आहे. असे 3 झाड आहेत लिंबाची, आणि ते एक आहे तसं मोसंबीचं. मला वाटतं पाठीमागल्या पण साईडला आहे काही की तसं एक छान असं. नको ना त्याच्यामध्ये तसं हे करू बाळा. हे एकच आहे इथे, आणि पाठीमागल्या साईडला एक आहे. हे तर तिथेच चाललंय किती वेळचं. ओवी बस कर बाळा, बस कर. बघितलं कशी? काय 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 होतंय बघा कशी मला हो 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 नौटंकी. बस कर, ऊन लागतंय ना. टोपी नाही आणली आज मी, विसरले. जीव, हिची स्टाईल बघायची का तुम्हाला? हे बघा हिचा जीव किती आहे, शहाणी. आणि हातामध्ये काय घातलंय? वॉच. किती वाजलेत ग? किती वाजलेत सांग? हा, किती वाजलेत? कालच्या एवढे? काय झालं? हे सांग ना मला, किती वाजले ते तू सांग ना ग. हो का? काय रे, झाली का झोप तुझी? ते आळसट गंग्या, आळसट आहे. आळसट हा आमचा पांढऱ्या. काय रे पांढऱ्या, झाली का तुझी झोप? भीती तर किती वाटते हिला. छान वाटतं ना, घरामध्ये थोडीशी गरमी होतीये आणि बाहेर खूप छान वाटते. हो का? बघू कसला लावलायस गड्डा. आणि गड्ड्यामध्ये ते काय लावलंयस तू, झाड यायला?
कोणतं फुल टाकलं हे बघा तुम्हाला दाखवते. कोणत्या त्या गड्ड्यामध्ये कोणतं फुल टाकलंयस तू? ह्या शाणीनं काय केलं माहितीये का, इथे खड्डा खणलाय आणि जे आपले वाळलेली फुलांच्या पाकळ्या असतात ना, हे बघा ह्या टाकल्यात. हे बघा ह्या अशा पाकळ्यांनी कोणी लावलं होतं तसं झाड गद्दे? तसं येत नाही झाड. त्याला बी असतं, रोप असतं, फांदी असते, तेव्हा झाड येत असतं. असं नसतं येत गदाप्रसाद. हे इथं काय पडले थांब मला बघू दे. सुपाऱ्या नाही, सुपाऱ्या तर नाही येत ह्या. काय आहे बरं हे? काय आहे? नाही ग, लिंबू नाहीये. काय आहे काय माहिती? लिंबू ए नको हात लावूस, राहू दे ओवी. हे बघा इथं हे कढीपत्त्याचे झाड आहेत ना, हे बघा इथं किती आहेत. हे बघा छोटस आणि खूप छान आहे गावरान कढीपत्ता. इथे एक आहे, इथे एक आहे. खूप असे कढीपत्त्याची झाड आहेत इकडे. इकडे पण पडले बाबा तसलं. आहे बघा कसलं फळ आहे. सुपारी तर नाही आहे, काही झाडाला पण वरती दिसत नाहीये. एकदम वरी असेल तर मग इथून दिसत नाहीये, काय माहिती काय. ए नात बसली आहे बघा, हिची झाली हिची मातीमध्ये खेळायला ही सुरू. इथे बाहेर या टायमिंगला असं बाहेर बसलं ना, इथे असं शेतासारखी फिलिंग येते. फार भारी वाटतं माहितीये का. पाणी इथं झालं पाणी खेळायला चालू. ओवी बघितलं, आज आज पाणी फुल चालू आहे इथे. तर बरोबर बसली ओवी. हे ऐकणार नाही. नको नको चल, राहू दे. मस्त वाटतं थोडंसं असं बाहेर. घरात बसून बसून पण नुसता कंटाळा येऊन जातो. थोडंफार बाहेर आपलं हे केलं ना तर छान वाटतं. असं दुपारी थोडंफार पाय पण मोकळे होतात आणि थंडगार असं वाटतं पण. कारण घरात एवढी गरमी होतीये बापरे, विचारायलाच नको. हे बघा मी इकडनं आले, पाठीमागल्या साईडला आले. ते मोसंबीचं झाड तुम्हाला बोलले पण ह्याला एकही मोसंबी नाही. मी तुम्हाला दाखवते बघा. हे एक ते झाड आहे मोसंबीचं, पण ह्याला एकही मोसंबी नाहीये. समोरच्याच झाडाला खूप आहेत. हे बघा इकडे कढीपत्त्याचं झाड आहे. कढीपत्त्याची झाडं खूप आहेत. इकडे हे मनी प्लांट बघा ना, हा कसला डेंजर गेलेला आहे. हे बघा आणि पाक खाली आलेला आहे. किती छान ना. असंच घराच्या भोवती हिरवळ पाहिजे हा, छान वाटतं. आणि तू इकडे घुस लागली बापा, घुशीने एवढे खड्डे केलेत ना जागोजागी. बस इकडनं दिसेल तुम्हाला. हे बघा दिसतंय का? हे बघा आली तर यायची बाबा गपकन. इकडचा दिसेल, इकडचा दिसेल. हे बघा केवढा मोठा केलाय चौकोन. इकडे घुस लागली. औषधं खूप वेळेस टाकली इथल्या त्या दादांनी मॅडमनी, पण घुस काय जायला तयार नाहीये. फार बाबा यायची भस्कन. चला बाबा. किती छान वाटतं बघा हे. आम्हाला मस्त घरच्यापेक्षा इथं करमून जातं, छान वाटतं नाही का. कंटिन्यू असं बाहेर बसायला नाही जमत, पण थोडंफार असं 5-10 मिनटं आपलं हिच्यामुळे ते पण ही बाहेर आले म्हणून मी हिच्या पाठीमागे आले तर छान वाटतंय. घरात बसून बसून बोर होण्यापेक्षा म्हटलं चला, एक आजी झोपलेले आहेत, थोडासा बाहेर फेरफटका मारावाच, त्यामुळं आली. बघा हिने कसली इथे घाण केली हो सगळी. त्या मातीला तिने हे केलंय, ढीक केल्यासारखं केलंय खंदून, आणि त्याच्यावरती पाणी टाकले. ओवी किती घाण केलंय ते दाखवते तुम्हाला. हे बघा ह्या शाणीचा उद्योग. इथे ना खड्डा केलाय असं हिने, आणि हे बघा ह्याला लावली इथे मातीचा ढीग, आणि त्याच्यावर टाकते पाणी. आणि त्याच्यामध्ये काय टाकलंय माहितीये का तिने, तुम्हाला दाखवते उकरून. सर्ग बाळा. आणि ही म्हणणार याच थांब थांब थांब. हे बघा ते मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना ते बिये. हे बघा तिचे उद्योग. आणि हे तिचं झाड कसं येईल गो ओवी, त्याचं झाड. आणि ते पण एवढ्या वर ठेवलंयस तू त्याला, कसं येईल त्याचं झाड बरं. आणि त्याला पाणी घालतीस आणि हात धुच. बस कर चल, धुई हात. किती घाण केलेत गच्चा. धुई पटकन आणि चल मध्ये. बघितले का हिचे उद्योग कसे आहेत ते. झाड उगवणार आहे पाहिलं का. असे तिचे करामती आहेत बापा. ओवी म्हणजे ओवी आहे, डेंजरच आहे फार.
लागायचं रे बाप्पा. हे झाड बघा कसं येता जाता फार लागतं असं असं हाताला. खूप वेळेस आम्ही आदोळलोय सुद्धा बरं का ह्याला. खूप लागलेलं आहे हे घाण. लक्ष जात नाही, माणूस फास्ट यायला जातं ना त्यावेळेस खूप लागतं. काल तुम्हाला कालच्या ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिला ना ते बघा, ही समोर भिंत दिसते का, भिंत याच्या पलीकडेच खूप सारे तिथे मोर होते. पण आमच्या आरड्यावरड्याने जे आम्ही पळत गेलो ना तिकडे ते मोर तोपर्यंत गेले, आम्ही गेलो की उडून गेले. पण आज मी बघेल जेव्हा समजा उद्याच्या व्हिडिओमध्ये वगैरे जर वेळ भेटला ना बनवायचा, त्यावेळेस जर मोर असतील तर ते पण बनवायला भेटेल. बघू आज भेटतात का आपल्याला जाताना मोर. कारण ते घाण करू नको ना तशी पायानी, चप्पल कशी होईल ती ओवी. तर बघेल आज जर समजा मी जर घरी जायच्या टायमिंगपर्यंत तिथे मोर जर आम्हाला दिसले तर मी आज शांत जाईल आणि त्यांचं लांबून शूट घेईल. बघेल पण भेटतात का. पण आता काय होतं ज्यावेळेस पाऊस पडेल ना त्यावेळेस इकडे येतात. हे बघा तुम्हाला पाठीमागे मी झाड दाखवते. हे बघा हे झाड दिसतंय का तुम्हाला मोठं, त्याच्यावरती येऊन बसतात मोर आणि एवढे ओरडतात पाऊस पडल्याच्या नंतर. बापरे फार भारी. आम्हाला इथनं दिसतात. मी दाखवेल आता समजा पाऊस अजून नाहीच आहे यावर्षी, पावसाचं खूपच वाढलंय. ज्यावेळेस पण पाऊस येईल ना ज्यावेळेस तर मोर दिसलेले असतील तुम्हाला इथून पण मी दाखवेल, ट्राय करेल. आणि तिकडनं बघू आज आपल्याला भेटतात का संध्याकाळी जाताना ते. मग ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील नाही का, जर दिसले तर. चला बाय बाय. चल बघा हिचे उद्योग अजून चालूच आहेत हो की नाही. बस कर ना. बघितलं त्या चप्पलने कसं केलंय बघा. हे बघा हिची नाटकं. बाई 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 चप्पल ग, ते ठेवून दे, पाईप नाही ना तिकडं ओवी. बघितलं बघितलं बघितलं. बाई 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 गेली तिकडं फायनली कॉक बंद करायला. कसले केले चिक चिक तिथे. पाईप पाईप उचल तिथला. पण ते चिखलानी भरेल ना. तिकडेच घे ना. बघितलं चप्पल कसली घाण केली आहे ते. एक अच्छा पाण्याने धुई ना, तिथं पाण्याने धुई. पाय घाण केले, चप्पल घाण केली, सगळी चिक 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 चिक. आता तसेच पुन्हा घरात घेऊन जायचे की काय. इथे पाईप आहे ना, तिकडे कुठे चालली. ह्या शाणीचे उद्योग. चप्पल हिने इथे सोडली आहे आणि आता तिकडे गेली आहे का तर पाय धुवायला. तिचे पाय घाण झालेत आणि चप्पल पोरगी इथे सोडून गेली आहे. ओवी ओवी तू चप्पल तिथे सोडली आणि तशीच पाय घेऊन पळाली ना. परत येताना पाय घाण नाही होणार का. आणि शहाणीनं माझी चप्पल घातली बघ. अरे देवा. हो का, बघितलं का शहाणी. चल ते पॅन्ट पण भिजतीये ना. चल ही चप्पल पण धुते मला. सरक हो बाजूला. चल नाही चल तिकडनं. नाही ये चल. आता मातीच गेली की मार खाशील माझा. हा बघितलं का कशी शहाणी. चल लवकर. हा बुलबुलैया वाडी. चल चल फास्ट. हळू हळू. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा विसरू नका. बाय बाय सगळ्यांना. चालेल चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय सगळ्यांना.